चलो रायडर निघाले, जाऊया आपण आता. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर चला, आज चाललो तर आपण परत ते म्हणजेच मुंबईला आपली एक्सपोजच घेऊन तेजसची. तर इकडे बघा हेल्मेट वगैरे नॉर्मल हेल्मेट आहे पाठीकडे घालायला. तर दोघेजण आहोत आम्ही, तो पण आहे मी पण आहे. तर गाडी सर्व्हिसला आले तर ती घेऊन चाललो आम्ही तिकडे मुंबईला. म्हटलं पाऊससुद्धा आहे, जरा पाऊस खूप पडतो इकडे. मी सध्या तर आता मंडणगडमध्ये, जिथे तेजस जॉबला येतो, कामाला येतो, त्याच्या रूमवर ते. इकडे सर्व आता रेनकोट वगैरे घालणार आणि निघू आता इथून. तर चला व्हिडिओमध्ये शेअरपर्यंत मला खूप मजा येणार आहे. इकडे बघा आता चाललो आम्ही, सेटअप चालू आहे. रेनकोट वगैरे घालून खतरनाक नाही. रेनकोट म्हणजे अशी कधी पॅन्ट घालणार नाही आपण डगली, पण रेनकोट घालतो पावसामध्ये. काली काली इकडे बघा, किती पण रेनकोट घाला पण भिजायचं म्हणजे भिजणार. नवीन असू दे नाही तर जुना असू दे, रेनकोट भिजणार म्हणजे भिजणार. किती पण चांगल्या क्वालिटीचा असू दे, पावसात भिजायला होणारच. तर चला जाऊया आपण. चलो आता निघालो होता मी. इकडे बघा असं की इकडे आपली आली, काल रात्री आलो मी इकडे आणि आता निघालो. आणि ही कुठली आता आम्ही निघालो राईडला. चला मस्त की राईड करूया आज. गाडी रांगणार आहे आज हायवेला. चला आता गाडी चालू करायची, साऊंड किंवा बघूया. हा झाले चालू. चलो रायडर निघाले, जाऊया आपण आता. चला म्हणते आपण निघालो. तिकडे बघा हायवेला. इकडे बघताय तुम्ही, पाऊस लागतोय आणि पावसामुळे रस्ता बघा कसा झाला, एकदम खतरनाक ओला ओला झाला एकदम. आणि बाजूची हिरवळ बघून तर एवढं खतरनाक वाटतंय की विचारू नका. तर चला मंडळी, मजा येते. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा. तर मंडळी थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे शेनाई घाट लागतात. शेनाई घाटामध्ये इकडे बघतोय तुम्ही, एवढी मोठी दरड कोसळली होती. आता मध्यंतरी पाऊस लागला होता, त्या पावसामुळे एवढी मोठी दरड कोसळली होती. बापरे केवढी दरड कोसळली. आणि इकडे आपण पुढे आल्यानंतर जागोजागी इकडे छोटे वॉटरफॉल बघायला मिळतात आपल्याला. हे बघा, निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे आपली सह्याद्री. आणि सह्याद्रीमध्ये असलेले हे छोटे छोटे वॉटरफॉल बघून खूप मजा वाटते आणि राईड करायला सुद्धा मजा येते. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे डॅम लागतो, जो की शेनाई घाटामध्ये आल्यानंतर इकडे डॅम लागतो. तर हा डॅमचं पाणी सुद्धा बघा एकदम गढूळ झालं होतं, खतरनाक एकदम, काय विचारू नका. आणि मजा येत होती, कारण का गाडीवर जी फिलिंग बसण्याची होती ती एक वेगळीच होती. आंबेड ब्रिज सोडला आणि आंबेड ब्रिज सोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आपण आलो ते म्हणजेच आंबेच्या घाटामध्ये. आणि इथे सुद्धा एक मोठी दरड कोसळली होती. इथे जो मेन टर्न आहे तिथे ही दरड मोठी कोसळली होती आणि पाऊससुद्धा लागत होतं.
पुढे इकडे बघा जागोजागी आपल्याला दरड कोसळली दिसतंय. तर मध्यंतरी पाऊस पडला त्याच्यामुळे. आणि नंतर येऊन पोहोचते आपण गोरेगावमध्ये. गोरेगावमध्ये आल्यानंतर जरा म्हटलं सिटीचा व्ह्यू दाखवूया, कारण का इकडे बघतोय आपण कॉलेजची हायस्कूलची पोरं पोरी चालली होती सकाळ सकाळ. समोर ते ॲम्ब्युलन्स होती. तर काय बघताय खतरनाक वाटत होते एकदम. फायनली येऊन पोहोचलो आपण माणगावमध्ये आणि भेटलेत पोलिसांनी आपल्याला. आपल्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे मंडळी. तर नंबर प्लेट म्हणजे नंबर आलाय नाही, नवीनच गाडी आपली म्हणून. तर आज नंबर मिळेल आपल्याला तिकडे गेल्यानंतर. तर इकडे येऊन पोचलो आता आम्ही इंदापूरमध्ये. आणि इंदापूरला आता मी नाश्त्याआधी थांबलो. तर आता नाश्त्याआधी थांबलो, नाश्ता वगैरे करूया आणि परत निघूया आपण आपल्या प्रवासाला. चला मंडळी, आपण इकडे बघतोय विमान. बघा विमान, हा बघा विमान दिसतोय तुम्हाला. हा पनवेलचा ना रे. बघा गेलो तर पनवेलचा विमान तर इकडे बघतोय आपण. केवढा मोठा दिसतोय हा बघा. हे बघा, हा इथे विमान दिसतोय या झाडाच्या इथे. हा हे बघा, हा पूर्ण लोकनेते. इकडे बघा हा बोर्ड बघा, लोकनेते दी.वा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई. नवी मुंबई विमानतळ आहे इकडे. हा बघतोय आपण, खूप मोठा आहे मंडळी, भारी दिसतोय. पूर्ण तिकडंपर्यंत विमानतळ पूर्ण मोठा आहे. तो बघा विमान सुद्धा चाललाय तिथे. विमान सुद्धा आता उडान घेईल असं वाटते मला. हा बघा चाललाय विमान. मंडळी आपण, तुम्ही बघत असाल व्हिडिओ आपली, आपण मुंबई चाललो होतो गाडी सर्व्हिससाठी गाडी नेली. आपली सर्व्हिससुद्धा झाली आणि आपण घेऊनसुद्धा आलो आता अर्ध्यावरती. तर विषय असा झाला की आपण गाडी घेऊन गेलो मुंबईला. आणि मुंबईला गेल्यानंतर अंधेरीमध्ये गेलो सर्व्हिस सेंटरला, प्रीमियाच्या, हिरोचा प्रीमियाचं सर्व्हिस सेंटर आहे तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला म्हटले की तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला लागेल तुम्हाला आधी. काय रे काय समजत नाही, समजून घ्या शब्द चुकीत असेल तर. तर मग तिथून गेलो. तर म्हटलं ठीक आहे. तो म्हणतो की उद्या या तुम्ही, उद्या आल्यानंतर तुम्हाला करून देतो. म्हणजे जर तिथे गेल्यानंतर पहिला असा म्हटला की गाडी ठेवून जा, अर्धी सर्व्हिस रात्री करतो अर्धी उद्या करतो. पण मोस्टली मंडळी सर्व्हिस सेंटरला कधी गेलात तर गाडी समोर करून घ्या कधी पण, कारण का आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी नॉलेज आहे. मी सुद्धा काम केलं आहे. मी सुद्धा ट्रायमच्या सर्व्हिस सेंटरला होतो, तिथंसुद्धा मी काम केलं आहे. पण काही कारणाने सोडावं लागलं आपल्याला, सोडलंसुद्धा तिथलं. तर सर्व्हिस करताना तुम्हाला एक सांगतो मी माझा अनुभव. सर्व्हिस करताना कधी पण समोर सर्व्हिस करून घेत जा. आपली गाडी आपण लांबून किंवा कुठून नेत असतो, आपल्या गाडीची काळजी आपल्याला असते, दुसऱ्यांना नसते. तर त्यासाठी मग गेलो आम्ही तिथे. मग तेजस म्हटला की तो कुणाकडे मावशीकडे ना, तो त्याच्या मावशीकडे गेला तिथून, म्हणजे दिव्याला. आणि मी गेलो तिथून नालासोपाराला. तर हा सकाळी परत गेला आणि कल्याणला सर्व्हिस सेंटर होतं, तिथं घेऊन गेला गाडी. आणि तिथे गाडी घेऊन गेल्यानंतर गाडी एकदम ओकेमध्ये करून दिली. तर तेच सांग, पहिल्या सर्व्हिसला काय काय केलं? पहिल्या सर्व्हिसला इंजिन ऑइल. तर पहिल्या सर्व्हिसला मित्रांनो बघा गेलात तर इंजिन ऑइल चेंज होतंच. त्याच्यानंतर ऑइल फिल्टरसुद्धा चेंज होतो. आणि ऑइल ॲडिटिव्ह म्हणजे, आणि ऑइल फ्लशिंगसुद्धा टाकतात. म्हणजे इंजिनमध्ये आपला जो पहिला ऑइल असतो तो पूर्ण निघायसाठी, इंजिन फ्लश करण्यासाठी तो ऑइल फ्लश एक भेटतो, तो टाकतात. ॲडिटिव्ह म्हणजे आपले ऑइलची थिकनेस वाढावी, ऑइल चांगलं राहावं, ते सुद्धा टाकतात इंजिनमध्ये. आणि अजून काय केलं? अजून काय केलं? अजून काय केलं? चैन लूब आणि चैन क्लीन. तर आपण पहिली जेव्हा गाडी नवीन घेऊन गेलो तेव्हा गाडीला चैन क्लीन आणि चैन लूब नव्हतं केलं, म्हणजेच ग्रीसिंग केली होती गाडीला. तर आता आपण चैन लूब आणि पहिलं चैन क्लीन करून चैन लूब मारून घेतलं आहे. तर बघायला गेलं तर तुम्ही कधी राईडला निघताय तर राईडला निघाल्यानंतर ज्या वेळेला चैन सुकी पडते, ज्या वेळेला चैन आपण हायवेला चालवून चैन सुकी पडते, त्यावेळेला आपल्याकडं ऑइल चैन क्लीन आणि चैन लूब असलं पाहिजे. चैन क्लीनर नाही मारलं तरी चालेल, पण चैन लूब नक्की मारा. कारण का चैन लूब मारल्यानंतर आपली चैन एकदम स्मूथ होते आणि
चैन ओली होते, त्यामुळे आपल्याला राईडला सुद्धा मजा येते. आणि 500 किलोमीटरवरती चैन लूप मारत राहा, चैन क्लीन करत राहा. तर हे सांगू इच्छितो. आणि ते सर्व्हिस केल्यानंतर तुला कसं वाटतं आता? चांगलं सर्व्हिस केल्यानंतर एकदम भारी वाटते आणि गाडी चालवायला सुद्धा मजा येते. कारण का आपण सर्व्हिस पहिली, टेन्शन ना 5000 किलो. आता डायरेक्ट दुसरी सर्व्हिस 5000 किलोमीटरवर आहे. आणि आपण पहिली सर्व्हिस होईपर्यंत गाडी आज म्हणजे पळवली नव्हती जास्त, 60-70 एवढीच पळवली होती. पण आता गाडी पळवतोय आपण, कारण का सर्व्हिस केली आणि आता इंजिन पूर्ण स्पीड झाले आहे. पळवतोय म्हणजे लिमिटमध्येच पळवतोय आपण. तर हे सांगू इच्छितो. तर खूप मजा आली. आणि चला जाऊया आता आपण. बघा रायडर निघाले, पाऊस नाही. आम्ही मुंबईला गेलो तेव्हा पण पाऊस नाही भेटला. आता पाऊस आहे, थोडा आहे पाऊस, पण कमी आहे. तर एक्सप्रेसची अवस्था बघा काय झाली आहे. जर तुम्ही ही गाडी पावसात चालवताय तर तुम्हाला पाऊस असो किंवा नसो, जर रस्ता ओला असेल तर कंपल्सरी तुम्हाला रेनकोट घालायचंच आहे. कारण का नाहीतर तुमचे कपडे घाण होणार. कारण का टायरवरून जो घाण उडते सर्व डायरेक्ट अंगावरती उडते. इकडे बघा, दिसत असेल तुम्हाला, इकडे बघा, ही बघा. तर चला मजा येते म्हणते. साऊंड बघा कडक एकदम. तर मंडळी आपला परतीचा प्रवास चालू झाला आणि थेट येऊन पोचलो ते म्हणजे आपण आंबेत घाटामध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, बाईक राईडचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आपण राईडला तर जाणारच आहोत, तेव्हा तर तुम्हाला दाखवतोच. तर चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.